माय माऊली नमस्कार. चातुर्मास व्रत वैकल्य वैकुंठ चतुर्थी कथा ओविबद्ध. कृतयुगात कार्तिक शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी 3 प्रहरी रात्री श्री विष्णू काशी क्षेत्री श्री शंकराच्या पूजेत आले. ते सर्व सदाशिवावर कमळे वाहत असता त्या पूजेतून एक कमळ शंकराने लपवले. सहस्रात एक कमळ नेऊन पडलेले पाहून त्यांनी आपला एक नेत्र काढून सदाशिवावर वाहिला. त्यामुळं श्री शंकर प्रसन्न होऊन त्यांनी विष्णूला दैत्यमदनार्थ चक्र दिले आणि त्या दिवसाचे महत्त्व सांगितले. श्री गणेशाय नमः. कमलनयना कमलावरा कपलिमल नाशका सर्वेश्वरा सकल सद्गुणांच्या सागरा विश्वेश्वरा तुझं नमो. कृतयुगात ऋषिकेशी काशित येशू पिजनासी कार्तिक शुद्ध चतुर्दशी होता यामिनी प्रहरतीन मणिकर्णिकेत स्नान करून स्वर्ण कमले सहस्र घेऊन शिवपूजा करी पद्मनयन पंचवदन नवल करी सहस्रातून एक कमल लपवणी ठेवा पैफेन धवल शेवटी न्यून पडता गोपाल चोहीकडे पाहतसे परिते कमल न दिसे म्हणे आता काय करू उठवणी आणू तरी कसे आसनभंग महदोष मग लीला विग्रही मरहर काढी आपुला एक नेत्र कर कमला भावी अपोणी त्रिनेत्र पूजा पूर्ण करीत असे सदाशिव संतोष म्हणी विष्णुस बोले मधुर वचनी मी तोषलो भाव देखोनी इच्छित वर मागाता विष्णू म्हणे तये वेळी कैसे वधू दैत्य कुळी या चिंतेने मन अवहाळी उपाय काही सांगावा. संप्रसन्न झाला पंचवक्र म्हणे देतो मी हे घे चक्र याने वधी तू समग्र उन्मत्त दैत्य सत्वरे तू आज मज पूजीसी म्हणून हे वैकुंठ चतुर्दशी जो हे व्रत करील त्याशी प्रसन्न होईल सत्यमे. चतुर्दशी सकरोणी उपवशोन पूर्वरात्री तुझे पूजन पश्चात करावे माझे अर्चन अन्यथा निष्फळ होय. सायंकाळी पंचनदीत स्नान करावे बिंदू माधव पूजन मग मणिकर्णिका स्नान करून विश्वेश्वर पूजावा. मग विष्णू कांचित स्नान करून पूजावा भावे अनंत शयन रुद्रकांचित स्नान करून पंचवदन पूजावा. मग अग्नितीर्थे स्नान करावे श्री नारायणाने ते पूजावे. रेतोदकी स्नान करोणी भावे केदी हरिशान अर्चावा. यमुनेत करोणी स्नान करावे वेणी माधव पूजन जानवीती स्नान करून संगमेशा पूजावे. रक्तत्वा श्वेतकमलांनी हरिहर पूजेल जो दोन्ही त्यासी मी प्रसन्नशील पाणी संशय येई येथे न धरावा. ऐसा देऊनियावर ग्रुप झाला श्री शंकर गुप्त झाले श्री शंकर ऐसी कथा मनोहर बालखिल्ले सांगती वर्ष 2 सहस्र कलियुग होता व्यतीत काशीतील लिंगे समस्त पाताळी शंकर नेईल वर्ष होता 5000 काशी आणि गंगा समग्र देवगणाची संभाळ अदृश्य होती निश्चयी अभाविक होतील नर रोग दुर्धर करतील कहर गंगोदकाचे मुख्यधार होईल लोपतीचाई 4 सहस्र वर्ष होता गिरीश कस्त देवता स्वस्थळा सोडणी तत्वता मानस सरोरी जातील चहूकडे अधर्म माझे प्रजा छलक होतील राजे सन्मार्गाज दिसती जे तेही नष्ट होतील कली होता वर्ष अयुत पापे बुडेल सारे श्रोत सज्जन छलक खलभूत जन होतील अल्पायुषी तेव्हा दक्षिण देतात विप्र होतील धर्मनिरत शक करता आणून तया प्रत पूर्वत धर्म स्थापिल सनत कुमार संहिता तीत वर्णिली सुरसकथा निवेदेली त्यातील तात्पर्यता विष्णू प्रसादे श्रोतयाती विष्णू प्रसादे श्रोतयांते इति श्री वैकुंठ चतुर्थी कथा समाप्त.